खटाव तालुक्यातील डिस्कळ गावाजवळ एका दुर्दैवी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार डिस्कळ येथील महेंद्र जालिंदर माने वय 40 वर्षे हे गुरुवारी 5 जून 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पॅशन प्रो मोटरसायकलवरून पुसेगाव फलटण मार्गाने डिस्कळकडे जात होते। गावओढा परिसरातील जयंत गोडसे यांच्या चिकू बागेजवळील पुलावर ते पोहोचले असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत महेंद्र माने गंभीर जखमी झाले। अपघात इतका गंभीर होता की त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। धडक दिल्यानंतर संबंधित वाहन चालकाने घटनास्थळी न थांबता पलायन केल्याचे समोर आले आहे। तसेच अपघाताची माहितीही पोलिसांना न देता तो फरार झाला। या घटनेमुळे डिस्कळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। महेंद्र माने यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे। या प्रकरणी अविनाश सीताराम माने यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार तसेच मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुसेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून अपघात घडवून फरार झालेल्या वाहनाचा आणि चालकाचा शोध सुरू आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत। दरम्यान अपघातानंतर जखमी व्यक्तीला तातडीने मदत करणे आणि पोलिसांना माहिती देणे हे प्रत्येक वाहन चालकाचे कायदेशीर कर्तव्य आहे। मात्र या प्रकरणात चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याने संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेबाबतची पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी खबर गावाकडची न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।